महाराष्ट्र से खबर अहिल्या नगर से खबर है, जहां एक कलाकार होने के नाते हम अपनी कला से अर्जित धन का कुछ हिस्सा समाज के लिए खर्च करते हैं। नंदेश जी उमाप ने ये बात कही। महाराष्ट्र अहिल्या नगर से खबर, वापसी के बाद हुई बारिश ने नदियों और नहरों में बाढ़ के कारण फसलों को भारी नुकसान पहुंचाया। नदियों और नहरों का पानी गांव के घरों में घुस गया, जिससे गरीबों का जीवन तबाह हो गया। हालांकि अहिल्या नगर जिले के शेवगांव तालुका के गुम्फा और भात कुंड गांव में दलवी बस्ती झुग्गियों में रहने वाले गरीब परिवारों का जीवन तबाह हो गया। इसका निरीक्षण करने के बाद लोकशाही निश्चय नंदेशन उप में गरीबों से बातचीत की गई। मदद के तौर पर लोकशाही विठल उमप फाउंडेशन मुंबई ने गरीबों को किराने का सामान उपलब्ध कराकर उनकी मदद की। महिलाओं को किट, साड़ियां और बच्चों को कपड़े वितरित करके सामाजिक प्रतिबद्धता को बनाए रखा गया। इस अवसर पर चंद्रभान फंटागरे, नेशनल भरूड़कर, हमीद भाई, सैयद शाहिर प्रसाद विभूते, राजेश वालांजू, दीपक काले सर, संदीप नाइकवाड़ी आदि सहित ग्रामीण उपस्थित थे। वहीं सरपंच सरस्वती अशोक वाघमोड़े ने उनका सम्मान किया। नमस्कार, मी राष्ट्रीय भारूडकर हमीद आणि सय्यद. भातकुडगाव माझं गाव आहे आणि या गावामध्ये अतिवृष्टीमुळे जे गुंफा भाग आहे, त्यानंतर दळवी वस्ती भाग आहे, त्या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे सर्व लोक या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि त्यांचा जो संसार आहे तो संपूर्ण वाहून गेला. त्यांचं अन्नधान्य भिजलं, त्यांच्या मुलांचे पुस्तक, कपडे सर्व भिजले. मग हे सर्व आम्ही आमचे महाराष्ट्राचे महागायक, जागतिक कीर्तीचे महागायक आहेत आमचे मित्र असणारे नंदेजी उमप सर, त्यांनी ही सर्व हकीकत त्या ठिकाणी पाठवली आणि सरांनी ही ते या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र असल्यानं माझ्या गावाच्या लोकांची जी ओढ असते ती गावाकडची ओढ त्यांच्यामध्ये जागृत झाली. त्यांच्याही अंतःकरणाला पाझर फुटला आणि त्यांनी फक्त एका कॉलवरती त्या ठिकाणी सर्व आमची परिस्थिती जाणून आमच्या भातकुडगावकर जे गोरगरीब जनता आहेत, ती पूरग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी विठ्ठल उमप फाउंडेशनच्या वतीनं जे काही या ठिकाणी मदत आणलेली आहे, त्यामध्ये किराणा धान्य आहे, त्यानंतर लहान मुलांसाठी कपडे आहेत, महिलांसाठी साड्या आहेत. त्यांनी एवढे मोठी मदत आमच्यासाठी, आम्ही म्हणत नाही पूर्ण आयुष्यभर आमच्यासाठी पुरेल, परंतु त्यांनी जे देण्याची भावना, एक त्यांची मायभूमी म्हणून त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, त्याबद्दल आमच्या सर्व भातकुडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो. विशेष करून विठ्ठल उमप फाउंडेशनचं आम्ही खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही मदत दिलेली आहे. मनपूर्वक धन्यवाद.